आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. 16व्या वित्त आयोगाच्या प्रशिक्षणाला सरपंच उपसरपंच सदस्यच गैरहजर. मग गावचा विकास काय ढेकळं होणार का? केज पंचायत समितीमधील प्रशिक्षण घेतलं कुणी आणि दिलं कुणाला? केंद्र सरकारच्या निर्देशानुसार केज पंचायत समिती येथे 16व्या वित्त आयोगाचे प्रशिक्षण नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच तसेच एक सदस्य उपस्थित राहणे बंधनकारक असताना या प्रशिक्षणासाठी सरपंच उपसरपंच सदस्य हे उपस्थितच राहिले नाहीत. मात्र ग्रामपंचायत अधिकारी यांची उपस्थिती दिसून आली. सरपंच उपसरपंच सदस्य गैरहजर राहिले आहेत. मग ग्रामीण भागातील गावचा विकास काय ढेकळं होणार का? तर केज पंचायत समिती येथे आमचा गाव आमचा विकास या कामाच्या कृती आराखड्यासाठी आयोजित करण्यात आलेले या प्रशिक्षणासाठी सरपंच उपसरपंच सदस्य हे उपस्थितच राहिले नाहीत. मग हे प्रशिक्षण दिलं कोणाला आणि घेतलं कोणी? हा साधा आणि सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न निर्माण झाला. याबाबतची सविस्तर माहिती अशी की सन 2026-27 या आर्थिक वर्षातील नियमित पंचायत राज प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत माहे ऑगस्ट 2026मध्ये केज पंचायत समिती अंतर्गत केज तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी, सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि केज पंचायत समितीतील सर्व विभागाचे प्रमुख यांना या आर्थिक वर्षातील नियमित प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सन 2026-27 या आर्थिक वर्षातील नियमित प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत पंचायत समिती केज येथे आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी रोजी पंचायत समिती कार्यालयातील विभाग प्रमुख यांचे प्रशिक्षण, मंगळवार रोजी ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचे प्रशिक्षण, बुधवारी रोजी केज तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतचे एक सदस्य याप्रमाणे तालुक्यातील 59 ग्रामपंचायतचे सदस्य यांचे प्रशिक्षण होते. परंतु या प्रशिक्षणाला मंगळवार रोजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य हे गैरहजर राहिले आहेत. तर बुधवारी प्रशिक्षणाला फक्त 3 ते 4 ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या सदस्यांना एक मार्गदर्शक माहिती देत होते. पुनर्रचित राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत GPDP ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षणाला सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि एक सदस्य यांनी पंचायत समिती केज येथे उपस्थित राहण्यात यावे. याकरिता केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना वरील सर्वांना दिनांक 31 जुलै 2026 रोजी लेखी पत्राद्वारे आदेश काढले होते. परंतु सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य हे गैरहजर राहिलेले आहेत. मग लोकप्रतिनिधी हेच गैरहजर राहिले तर ग्रामीण भागातील गावाचा विकास कसा होणार असा सवाल नागरिकांकडून निर्माण होतो आहे. लोकप्रतिनिधी हेच या प्रशिक्षणाला गैरहजर राहत असतील तर शासन लाखो रुपयांचा खर्च कशासाठी करत आहे? शासन हे जनतेसाठी खर्च करते की प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला पोचण्यासाठी लाखोंचा खर्च करत आहे? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जातो आहे. केज पंचायत समिती येथे सदरील प्रशिक्षण घेण्यासाठी शासनाने पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मुरुड तालुका जिल्हा लातूर यांची निवड केली आहे. या संस्थेने केज पंचायत समिती येथे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी गटविकास अधिकारी यांना दिनांक 30 जुलै 2026 रोजी पत्र काढून सदरील प्रशिक्षणाची माहिती दिली होती. त्याचबरोबर गटविकास अधिकारी यांनी देखील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना देखील लेखी आदेशाद्वारे प्रशिक्षणाला हजर राहण्याचे आदेशित केले असताना नेमके सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य हे कसे काय गैरहजर राहिलेले आहेत? या लोकप्रतिनिधींना प्रशासन जाब विचारेल का असा सवाल जनतेतून उपस्थित केला जातो आहे. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.